तुम्ही सारखे सारखे फोन काय करताय? सांगितलं ना तुम्हाला, आम्हाला कसली स्कीम नकोय. घरात आमच्या किती गडबड, इकडे माणसं जेवलेली नाहीयेत, मला चहा पाण्याचं बघायचंय, तुम्ही वेळ काढताय, फोन करताय सारखे. सांगितलं ना तुम्हाला आम्हाला काही स्कीम नकोय. मला ना माहितीये तुमच्यासारखे लोक काय करतात. तुम्ही ना अशा एकट्या दुकट्या बायका बघता, त्यांचे फोन नंबर काढता, मग त्यांना फोन करता, त्यांना स्कीम विकता, मग त्या बिचाऱ्या बायका फसत असतील तुमच्या स्कीमला. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, मी अजिबात फसणार नाही तुमच्या गोष्टीला. अरे कमाल आहे तुमची. तुम्ही हसताय काय निर्लज्जासारखे? हॅलो हॅलो मॅम, यू आर गेटिंग मी रॉंग. नाही नाही, आता ना पुन्हा तुम्ही ते फोन केलात ना, तर मी तुम्हाला शेवटच सांगते, मी ना तुमची पोलीस कंप्लेंट करेन. तुमचं नाव सांगा आधी मला. नाव काय तुमचं? अभिजित राजे. आता काही वेळापूर्वी तुम्ही सगळे माझ्या रेस्टॉरंटमध्ये आला होता, तेव्हा तुमच्या सुनबाईंकडे मी एक डिझर्ट पॅक करून दिलं होतं. काय दिलं होतं? डेझर्ट, एक गोड पदार्थ दिला होता जो मी स्वतः बनवला. तो कसा झाला हे विचारण्यासाठी ऍक्च्युअली मी फोन केला होता. मी चुकले हा, जरा गडबडीत. मी नाही नाही, हरकत नाही. तुम्ही आता गडबडीत असाल तर तुम्ही नंतर कळवलं तरी चालेल. गुड डे मॅम. काय झालं आई? कोणाचा फोन होता? अगो ते आपण हॉटेलमध्ये गेलो होतो ना, ते अभिजित राजे त्यांचा फोन होता. मला असं वाटलं काय ते मगाच्या स्कीम वाल्याचा फोन असेल. ते काय वाटेल ते बोलले ग त्यांना. काय वाटलं असेल त्यांना? तिथे घरात एवढी गडबड झाली होती, चहा पाण्याचं बघायचं होतं, बाबाही अजून जेवले नाहीत. मी खूप गोंधळून गेले होते ग. बरं टेन्शन नका घेऊ, मला सांगा काय म्हणत होते ते? ते म्हणाले त्यांनी काही पार्सल कसलं दिलंय का? ओ हा, हो त्यांनी तुमच्यासाठीच पार्सल दिलं होतं, तुम्ही खाल्लं नाहीत ना काही म्हणून. हो ते असंच काहीतरी म्हणत होते ग. मी फ्रिज मध्ये ठेवू का हे? हो सो प्लीज इधर ना. शुभ्राच्या आई, बाबा या बसा ना तुम्ही. हा द्या, मी आलेच. हा या दवे बापू, जरा गप्पा मारूया. आई इथे ठेवलंय. हो हो. तुझे बाबा एकदम गप्पिष्ट आहेत. ते 24 तास ह्याच मूड मध्ये असतात, कायम आनंदात. आई तुम्ही आणि आजोबा जेवून घेता का? अगं हे काय, त्याचीच तयारी चालली. अगं उशीर झाला ना की बाबांना फक्त कढी खिचडी लागते, दुसरं काही पचतच नाही त्यांना. बाळा तुझा हातपाय धुवून घेतेस? ते पण तिथे बाथरूम आहे. हा बरोबर, आलेच. आई मी काही मदत करू का तुम्हाला? नको नको, मी करते ना. काहीतरी सांगा ना मला, मी वेलची सोलून देऊ? अगं बरं एक काम कर, तिकडे बिस्किटांची बरणी आहे ना, त्यातली बिस्किट काढ. तिथे एक बशी आहे त्याच्यात काढ. यात का? अगं तुझ्या आई बाबांना चहामध्ये आलं चालतं का? हो. वया कसल्या ठेवल्यात? काही नाही आपलं. मी बघू? हो बघ ना. किती सुंदर लिहून ठेवलेत आई तुम्ही. ए आई ग, काय ग? हे बघ ना, आईनी पण सगळ्या रेसिपीज लिहून ठेवल्यात तुझ्यासारख्या. किती छान लिहिलंय ना. पण हो आईना पण तुझ्यासारखीच आवड आहे. अभिजित राजेंचा कार्यक्रम बघून सगळ्या रेसिपीज लिहून ठेवल्यात त्यांनी.
अगं शुभ्रा, उगीच केवढं कौतुक करतेस. मी काय आपलं मला जमेल तसं लिहिलंय हो. नाही नाही, पण खूपच रेखीव लिहिलं तर असावरी ताई. नाही म्हणजे मीही बघते अभिजित राजांचा कार्यक्रम. माझ्याही 3 वया भरल्या तर रेसिपीजनी. हो का? अरे वा, यातले बरेचसे पदार्थ मी करून पण पाहिलेत. हा, अगदी कठीण वाटणारे पदार्थ सुद्धा अभिजित राजे इतके छान रीतीने समजावून सांगतात ना. आणि समजावताना शिकवताना बोलतात पण किती दिलखुलासपणे. अगदी ऐकत राहावं असं वाटतं त्यांचं बोलणं. गुड इव्हनिंग. आज संध्याकाळी ड्युटी असलेल्या सगळ्यांनी हात वर करा. हँड्स अप. मॅम, हे क्रेम ब्रुले उरले, त्याचं काय करायचं? वाव, सरांच्या हातचे क्रीम बुल्ले. या. डोंट वरी, मॅडम असताना तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. आय विल फिनिश इट. मॅम, हे फक्त 15च आहेत, फ्रीज मध्ये अजून आहेत. मी सगळे खाल्ले असते, पण मी डायटिंग वर आहे ना. येस मॅडी, माझ्या हातचं क्रीम ब्रुले इररेजिस्टेबल असतं, मला माहिती आहे, सगळ्यांना आवडतं. सो आज लंच नंतर सगळ्यांना डिझर्ट क्रीम ब्रुले बाय शेफ अभिजित. सर, लंच कुठला? बाकी सगळ्यांनी ते लंच केलाय, फक्त तुमचाच लंच बाकी आहे. चला रे, चला सरांसाठी लंच रेडी करा. गो फास्ट, क्विक. अरे आता कुठलं लंच, मला काम करायचंय. नो सर, अजिबात नाही. लंच झाल्याशिवाय मी तुम्हाला काही करू देणार नाही. नो 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 नो, मला माझ्या शो साठी काही डिशेस ट्राय करायचे आहेत आणि दॅट्स अर्जंट. सगळी तयारी झाली? येस सर. कम ऑन, लेट्स स्टार्ट. नो सर, सर नो 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 नो. लंच केल्याशिवाय नथिंग डुईंग. वाव, कॉफी, आय नीडेड इट. नो कॉफी सर. पहिला लंच करायचा, मग कॉफी. अहो कशाला आहे असावरी ताई? अहो म्हणजे काय, माझी आपली हौस. आणि एवढं चालेल माझ्या सुनेला, हो ना ग? चालेल. या, आमच्या लेकीनं पार्टी बदलली सुद्धा. हे घे. बबड्या, हे दे. अहो हे काय काय देताय ताई तुम्ही आम्हाला? अहो आमच्या लेकीच्या धाकाने तुम्हाला देण्यासाठी आम्ही काहीच आणलं नाही. अहो, एवढी सोन्यासारखी लेक दिलीत तुम्ही आम्हाला, आणि काय पाहिजे दुसरं? खरं सांगू, मला जेव्हा कळलं ना की शुभ्रा नोकरी करतेय, मला इतका आनंद झाला. मी मनाशी ठरवून टाकलं, मला जे जे करता आलं नाही ना, ती सगळी मुभा मी माझ्या सुनेला देणार. हे बघ शुभ्रा, तू घरची अजिबात काही काळजी नाही करायची. हे सगळं मी सांभाळून घेईन. तू बाहेर फक्त तुझ्या कामाकडे लक्ष द्यायचंस. अशी मनस्वी आहे थोडी, हट्टी आहे, स्पष्ट बोलणारी आहे, पण तुम्ही सांभाळून घ्याल ना? अहो शुभ्राची आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. ती माझी सून नाही, माझी मैत्रीण आहे, हो ना ग? आई यार, आपलं ठरलं होतं ना, इमोशनल वगैरे नाही व्हायचं. काय तू पण. सोहमराव, सांभाळा आमच्या लेकीला. बाबा, सोहमराव काय? चला येतो आम्ही. हो या, येत जा नेहमी. तेवढं आजोबांनाही सांगा बरं. हो, तुम्ही काळजी नका करू, मी सांगते त्यांना. बापड्या, जा त्याला खालपर्यंत सोडून ये. अहो नको राहू दे. नाही नाही, येऊ दे ना त्याला. या. आणि बाबा त्याला सोहमच म्हणा. बर बेटा, जशी तुझी आज्ञा. सुखी राहा.
चल बाई, बाबांच्या जेवणाचं बघते मी. आई मी करू का? अगं नको ग, बाबांना अगदी माझ्याच हातची खिचडी लागते. त्यांना तिखट, मीठ, हिंग पण कमी जास्त झालेलं चालत नाही अजिबात. पण मग तुम्ही प्रमाण सांगा ना, मी तशी करते. नाही ग, ते लगेच चव ओळखतील. अगं म्हणजे तू चांगलंच करशील, पण एकेकाच्या हातची चव असते ना, आणि त्यांना तर माझ्या हातच्या चवीची सवय झालीये. पण मग मी तुमच्या चवीने करायचा प्रयत्न करते. तुम्ही बघा, आजोबांना नक्की आवडेल. आणि तसंही पहिल्या दिवशी सुनेच्या हातून दूध उतू घालवून काहीतरी गोडाच्या पदार्थाने सुरुवात करतात ना. आता दूध वाया गेलेलं मला नाही चालणार, आणि गोडाचा आजोबांना झेपणारही नाही. त्यामुळे निदान हे तरी करू द्या मला. आणि त्यांनी ओळखलं तर परत चिडचिड करायची. नाही ओळखणार. लावता पैस? असं म्हणतेस? अगं पण तू कपडे बदलून ये ना. नाही नको, आजोबांना भूक लागली असेल ना, आधी आवरून घेते. बरं, कढी आणि खिचडी दोन्ही जमेल ना तुला? आता पैज लावलीये म्हणजे जमवावी तर लागेलच. हे याच्यामध्ये ना हिंग, जिरं वगैरे सगळं आहे. आणि हे बघ, तिकडे ना मीठ आहे त्या कपाटात. बरं. तिकडे तूप आहे. हा ठीक आहे. सर थोडंसं खाऊन घ्या ना सर. सर तुम्ही लंच नको म्हणालात म्हणून तुमच्याकडे स्पेशल सॅलड बनवलंय. आधी हे होऊ दे मॅडी. किती मागे लागावं लागतं तुमच्या सर? सर तुम्हाला गर्लफ्रेंडची गरज आहे सर. इथे वेळ कोणाकडे आहे मॅडी? वेळ काढला की मिळतो. तुमच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्यायला कोणतरी केअरिंग हवं ना सर. त्या बॉयफ्रेंडचा पैसा खर्च करण्यापलीकडे काही करत नाही. ओके, असं काही नसतं सर. काही केअरिंग असतात, काही हवं नको ते बघतात. अशी गर्लफ्रेंड पुढे बायको होते. तर सांगा ना, किती साऱ्या मुली फिदा असेल तुमच्या कुकिंगवर. कधी विचार नाही केला? मॅडी, माझ्याकडे विचार करायला वेळ नाहीये. सुजित, मी मगाशी केलेलं तिकडे सर्व कर आणि पुढच्या रेसिपीची तयारी कर. सर बसून खा ना सर. आणि सांगा ना काय? सर, कशी बायको हवी आहे तुम्हाला? अरे बायको कुठून आली आता? आली नाही, येणार. सर सांगा ना प्लीज, कशी हवी आहे? आय डोंट नो. हे खाऊन झाल्यावर मला डेझर्ट हवा आहे, क्रेम रोल आहे. सर विषय बदलू नका, सांगा ना. सर युअर डिश इज रेडी. गुड. आई, आजोबा येत आहेत ना? नाही गो, खूप प्रयत्न करून बघितला मी, अजूनही रुसूनच बसले होते. अहो पण अजून थोडा वेळ उपाशी राहिलं तर पित्त खवळेल त्यांचं. ते सोहमचं ऐकतात का? त्याला सांगूया का बोलवायला? सोहम. नाही नको अगं, सोहमला नको सांगूस ग. तो बिचारा किती दमलाय सकाळपासून. बरं, मीच बघ. नाही नाही नाही, तुम्ही बसा, मी बघते. थांबा. नाही नाही नको. ते जर तुला काही बोलले ना तर मला नाही आवडणार. नाही, मला काही नाही बोलणार ते. आणि समजा बोललेच ना तर मी उत्तर देईन त्यांना. हो हो, थांबा, गंमत बघा आता. आजोबा, आजोबा जेवायला येताय ना? कढी खिचडी तयार आहे. आजोबा. दार उघडत नाहीये ना? नेहमीच आहे त्यांचं, सोडून दे. थांब ना, प्रयत्न तर करू दे. आजोबा या ना जेवायला प्लीज, जेवण गार होईल. शुभ्रा, अगं नाही येणार ते. अरे उघडतील, थांब. तू हाक मार ना त्यांना. मी नाही, मी त्यांच्या भानगडीत नाही पडत. मी सांगतो ना, नाही येणार. नाही, ते येतील. थांब. नाही येणार. तू लावतोस पैस? ओके, ऐक. तू ना 1 ते 10 काउंट कर आणि तुझे 10 कम्प्लीट व्हायच्या आत ते बाहेर आलेले असतील. लावतोस पैस? ओके. सोहम, काय झालं? आईंना काय होतंय? सोहम, आई काय होतंय तुम्हाला? आजोबा, आई बघा कसं करतायत, त्यांना बरं वाटत नाहीये. आई जास्त जेवल्यात, त्यांना त्रास होतोय जेवणाचा. आई उठा ना. आई काय करताय असं? सोहम, ऐक, डॉक्टर. सोहम,
डॉक्टरांना फोन कर. आईना खूप त्रास होतोय आजोबा, बहुतेक त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जावं लागणार आहे आपल्याला. आता तर मला अँब्युलन्सच बोलवावी लागणार आहे. सोहम तू फोन कर डॉक्टरांना, आपण आईना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातोय आता. आजोबा आजोबा आजोबा. सोम्या, तुझ्या बायकोला काय अक्कल आहे का नाही? तुझी आई मी जेवल्याशिवाय कधी जेवत नाही, सांग तिला. हे माहिती आहे ना तुम्हाला. मग या ना, 2 घास खाऊन घ्या ना आजोबा. आई सुद्धा खरंच उपाशी आहे. खोटारडेपणा मला आवडत नाही. एखाद्याचं चांगलं व्हावं म्हणून बोललं गेलेलं खोटं देवही माफ करतो. तुमच्यासाठी कढी खिचडी करून ठेवलीये, 2 घास खाऊन घ्या ना आजोबा प्लीज. अरे काय तू थरथरतोयस काय? गेले ते. बाय द वे, तुझ्याशी लावलेली पैस जिंकले मी. आजोबा, मी तुमची ही काठी जरा बाजूला ठेवते, म्हणजे जेवताना अगदीच समोर नको ना म्हणून. चालेल ना? मी म्हणाले होते ना तुम्हाला, त्यांना नाही कळणार म्हणून. बघा अरे काय केलं हे? पोराच्या लग्नात एवढी सकलीस का की सासऱ्यासाठी खिचडी टाकायला जमलं नाही? नाही बाबा, तसं नाही. खर तर मी फोडणीच्या वासावरूनच ओळखलं की हे तू केलेले नाही. पण पालावर उठायचं कसं? संस्कार आहेत अजून, अन्न आहे पूर्ण ब्रह्म. काय पचपचित कधी कधी. आजोबा, तुम्हाला आवडली नसेल तर राहू द्या, मी ठेवते बाजूला. अरे खिचडी कशा बरोबर खाणार मी? तुम्ही काय लग्नाचं पंचपक्वान्नाचं जेवण देत नाहीये मला? अन्न वाया जाऊ नये म्हणून खावं लागतं एवढंच. पण चव बरी आहे ना आजोबा? हो नाही, हो नाही. चवीचं काय एवढं? एवढी शिजवतात का खिचडी? आई बापानं शिकवलं नाही वाटतं. आई, आय एम सॉरी. मी पैस हरले. त्यांना कळलं जेवण तुम्ही नाही केलंय, पण त्यांना चव आवडली आहे. वाह, भरलं पोट माझं. सर आता डेझर्ट ट्रेन बोललीये. येस, वाह, थँक्यू. सर पण आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या ना. ते कसले बोरिंग प्रश्न घेऊन बसलेस मॅरी? अरे अजून माझं बागडायचं वय आहे, मी अजून लग्नाचा विचार पण केलेला नाही. असं कसं सर? कशी बायको हवी आहे आजकाल शाळेतली मुले विचार करतात. हो, आणि तुम्हाला माहितीये हा विचार तर मी 11वीत असतानाच केला होता. पण त्याचं काही झालं का? नाही ना सर. मी कशाला विचार करण्यात वेळ वाया घालू? सर प्लीज 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 सांगा ना सर प्लीज. यू आर इम्पॉसिबल मॅरी. सर बोला ना. ऑलराईट, हे माझ्या हातचं क्रेम ब्रुले जिला आवडेल ना, तिच्याशी लग्न करायला मला आवडेल. बस. क्रेम ब्रुले वेगळंच आहे ना नाव.
तू खाल्लंस? आम्ही सगळ्यांनी खाल्लं, तुम्हीच बाकी आहात. बाबा हो गोड आहे ना. खूप छान आहे ग, खूप आवडलंय मला.